हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. तिने तो बॉक्स ओपन केला तर त्यात एक गोल्ड चेन आणि अक्षर लिहिलेला लॉकेट होतं. ते तसंच हातात धरून ती त्याच्याकडे पाहत होती. मला माहीत आहे मिताली, तुला नाही आवडत असली महागडी गिफ्ट कोणाकडून घेणं, पण अद्वैत कुठे परका आहे का? मला तर आश्चर्य वाटतं अनिका किती लवकर मिक्स झाली त्याच्यासोबत. आधीची ओळख असल्यासारखी अन्वय सहजच बोलून गेला, पण मितालीच्या मनात मात्र परत एकदा भीती दाटून आली. तर आता पुढे एंगेजमेंटचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. साधना, माधवराव आणि केतकीचे आई वडील दोघेही प्रचंड खुश होते. आई, मी निघतो घरी. आजोबा थकले आहेत, त्यांना आरामाची गरज आहे, अद्वैत म्हणाला. अद्वैत, तू थांब, मी सांगतो ड्रायव्हरला, तो सोडून येईन आपणना. माधव म्हणतात. नको बाबा, मीच जातो. आय एम ऑल्सो टायर्ड. अरे पण केतकी, तिला काय वाटेल? थांब ना जरा वेळ, माधव म्हणाले. अहो, खरंचच थकलं असेल, काल रात्री पण बराच उशिरा आलेला तो. जाऊ द्या ना. साधना अद्वैतच्या त्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाल्या. बरं जा, फक्त जाताना वसंता वहिनीला आणि केतकीला भेटून जा. केतकी तिच्या मैत्रिणींसोबत बोलण्यात गुंग होती. केतकी, आय एम लिव्हिंग, तो तिला म्हणाला. अद्वैत, थांब ना जरा वेळ, सोबतच निघूया. तू थांब, घरचे पण आहे इथेच. मी आजोबांना घेऊन जातोय. एंगेजमेंट झाली होती ऑफिशियली, तो तिचा झालेला. आता तिला चिंता नव्हती, त्यामुळे तिनेही जास्त आग्रह केला नाहीये. बरं ठीक आहे, गुड नाईट म्हणत तिने त्याला हक केलं. जवळ जात म्हणाला. बाळा, मी जाईल ड्रायव्हरसोबत, तू थांबलास तरी चालेल. तर माझं काम झालेलं आजोबा, आपण निघूयात, अद्वैत आजोबांना म्हणतो. इतक्या वेळापासून खुश असल्याचं नाटक करत हे ओझं पेलं तोही थकलाच होता. तर आजोबांनाही कळतं की तो आता खूप थकला आहे. बरं चल, निघूयात तर. दोघेही गाडीत बसले. मगाशी भेटलेली मिताली, त्यानंतर अथर्वचं मंगळसूत्राबद्दलचं बोलणं, आणि नंतर निशाने तिला कुठेतरी पाहिलं आहे हा केलेला उल्लेख. आजोबांच्या डोक्यात सगळं तेच घोळत होतं. एक वेळ अद्वैतशी बोलावं का असंही वाटलं, पण एवढं समजवल्यानंतर पुढे पाऊल टाकायला तयार झालेला तो परत नसत्या. आणि मुख्य म्हणजे ज्याची शहानिशा झाली नव्हती अशा कुठल्याही गोष्टींमध्ये त्याला अडकवायचं नव्हतं. आजोबा, कसला विचार करता एवढा? त्याने विचारलं. नाही, कसला नाही. मिताली भेटली तुम्हाला? त्याने स्वतःहून विचारलं. हो, भेटली. आजचा कार्यक्रम छान झाला. मात्र तू आणि केतकी दोघेही खूप गोड दिसत होते एकमेकांसोबत. आजोबा विषय बदलतच म्हणाले. त्यावर तो फक्त हसला. बरं, तू जर्मनीला कधी निघतोय? 2 दिवसांनी, अद्वैत म्हणतो. लवकर परत ये. उगाच तिकडे टूर वाढवत नको बसू. प्रयत्न करेन. तर तेवढं बोलून त्याने फोन हातात घेतला. त्याला ईमेल नोटिफिकेशनवर जॉईंट व्हेंचरच्या रिवाईज डॉक्युमेंटची सॉफ्ट कॉपी आलेली दिसली. घरी पोहोचल्यावर त्याने आजोबांना त्याच्या रूममध्ये सोडलं आणि तो त्याच्या रूममध्ये निघून आला. रूममध्ये आल्यावर त्याने विस्कीची बॉटल उघडली. आज गरज होती. सेलिब्रेशन होतं आनंदाचं की दुःखाचं त्यालाही माहिती नव्हतं. मिताली, तिचा अन्वय सोबतचा वावर एंटर करताना तिच्यासोबत झालेली नजरानजर. 3-4 पेग पोटात गेले असतील तेव्हा त्याला अथर्वचा फोन आला. तर हॅलो अद्वैत, अथर्व बोलतो. बोल अथर्व, आज रात्री कशी काय आठवण झाली माझी? अद्वैत अथर्वला विचारतो. त्याच्या आवाजावरून त्याने घेतलेली आहे हे अथर्वला लगेच कळालं. अद्वैत, तू कुठे आहेस आणि तुझ्यासोबत कोण आहे? अथर्व अद्वैतला विचारतो. मी घरी आहे आणि माझ्यासोबत कोणीच नाही आहे. एकटा आहे मी. ती सोडून गेली ना मला एकट्याला, मग आता एकट्याच.
शुद्धीवर असताना जे दुःख तो पचवत होता, नशेमध्ये तेच ओठांवर येत होतं. तर अद्वैत, प्लीज पहिले ती बॉटल बाजूला कर, नाहीतर आजोबांना फोन करून सांगेल मी. त्याला समजवण्यात अर्थ नाही हे ओळखून अथर्वने शेवटचं हत्यार उगारलेलं. अद्वैत, का करतो आहेस हे सगळं? आता होत आहे ना सगळं तुला हवं ते? मला हवं ते? सिरियसली? अद्वैत विचारतो. आता वाद नको घालूयात आपण. तू झोप पटकन. आणि काका काकू ते नाही आलेत अजून? अथर्व अद्वैतला विचारतो. ते सगळे तिकडे सेलिब्रेट करत आहेत आणि मी इकडे. अद्वैत नशेमध्ये हलकासा हसत म्हणाला. अथर्व टेन्शनमध्ये आलेला, कारण त्याला त्याची काळजी वाटते. सगळ्यांच्या म्हणण्यासाठी अद्वैतने लग्नासाठी हो म्हटलेलं, पण त्याने आतल्या आत किती त्रास करून घेतला होता स्वतःला, तर ते अथर्वला कळत होतं. आणि त्यानंतरही जे दिसत आहे तसं नसेल तर लवकरात लवकर परत पुण्याला जाऊन जितूच्या बहिणीने दिलेल्या ॲड्रेसवर तिची भेट घ्यायचं अथर्वने ठरवलं. आणि त्याचा डाऊट जर खरा निघाला तर मात्र मोठं वादळ येणार होतं. मनाने आणि शरीराने थकलेला अद्वैत पोटात 4 पॅक गेल्यावर अथर्वशी बोलता बोलता मितालीच्या आठवणींमध्ये झोपी गेला. अथर्वने त्याला आवाज दिला, पण काहीच प्रतिसाद नव्हता. तो झोपला असेल हा विचार करून त्याने फोन बंद केला. दुसऱ्या दिवशी सकाळी माधव यांनी गुरुजींना बोलून घेतलेलं. कधीचा मुहूर्त निघतोय गुरुजी? ते विचारतात. लवकरात लवकरचा हवा आहे. हे बघा, 15 दिवसानंतरचा चांगला मुहूर्त आहे, म्हणजे पुढच्या महिन्याची 2 तारीख. त्यानंतर मात्र पुढचे 3 महिने कुठलाच मुहूर्त नाही. गुरुजी पंचांग पाहत बोलले. म्हणजे खरंच 15 दिवस? अहो, एवढ्या लवकर कशी तयारी होईल? एंगेजमेंटचं तुम्ही आटोपलं 2 दिवसांमध्ये, पण लग्नाची तयारी करायला मात्र मला वेळ हवा आहे. हे असं घाई गडबडीत काहीच होणार नाही. साधना म्हणाल्या. साधना, तुला मुलाचं लग्न व्हायला हवंय ना? लवकरात लवकर. मी सगळी तयारी करून देईन, त्याची काळजी करू नकोस. अहो, पण तरी आणि एकदा आप्पांना नको विचारायला? साधना म्हणतात. आप्पा कशाला नाही म्हणतील? एंगेजमेंटच्या वेळेस बघितलं ना तू? अद्वैत हो म्हणाला तर त्यानेही काही अपेक्षा केली नाही, काहीच आक्षेप घेतला नाही, आणि आतासुद्धा होच म्हणतील ते. बरं मग किमान अद्वैतला तरी? त्याला तर अजिबात सांगू नको. त्याच्यासाठी तर सरप्राईज ठेवूयात आपण. आधीच खूप उशीर झालेला. थांब, मी वसंताला फोन करून कळवतो. माधवरावांनी लगेच केतकीच्या वडिलांना फोन केला. हॅलो वसंता. हा बोल माधव. गुरुजींनी 15 दिवसानंतरचा पुढच्या महिन्याच्या 2 तारखेचा मुहूर्त काढलेला आहे लग्नाचा. तुझी काही हरकत नाही ना? अजिबात नाही. चालेल मला. तू तयारीला लाग. मी हिला आणि केतकीला सांगतो. वसंतराव लगेच तयार झाले. ठीक आहे, मग 2 तारीख फिक्स करूयात. चालेल? दोघांनीही हो बोलून फोन ठेवला. अगं, ऐकलंस का? केतकीच्या लग्नासाठी 2 तारखेचा मुहूर्त काढलेला आहे. इतक्या लवकर? तर तेही बोलते. हो. तुझी काही हरकत? माझी हरकत नाही, पण लग्नाची तयारी सगळी होईल. तुम्हा बायकांना लग्नाच्या तयारीचं काय एवढं टेन्शन असतं? वेडिंग प्लॅनरला सांगूयात, होईल सगळं लवकरात लवकर. केतकी कुठे आहे? तिला सांगायला हवं. ती झोपली आहे अजून. तर बरं, ती उठली की सांग तिला. मी निघतो आता, ते बोलतात आणि तिथून निघतात. मिताली ऑफिसमध्ये काम करत बसलेली, तेव्हा तिला फोन आला. हॅलो मॅडम, मी संदेश बोलतोय. हा संदेश बोल. त्याला आता कसं बोलावं ते कळत नसतं. तो बोलतो, सरांचा ॲक्सिडेंट झालाय. तर आता मिताली म्हणते, कुणाचा? अन्वयचा. तर आता इथे अन्वयच्या जागी चुकून धीरज झालेला आहे, तर प्लीज तुम्ही समजून घ्या की ॲक्सिडेंट हा अन्वयचा झालाय. हो, समोरून संदेश म्हणाला. तसं तिच्या हातातली फाईल खाली पडली. समोरून येणाऱ्या कारचा कंट्रोल सुटला
आणि ती डिव्हायडरवर तोडून सरांच्या गाडीवर आदळली. अन्वय ठीक आहेत ना? कुठे लागलं का त्यांना? मितालीने काळजीने विचारलं. सर ठीक आहेत. हाताला आणि डोक्याला लागले थोडंसं. डॉक्टर चेक करत आहेत. मी आणतो त्यांना घरी. संदेश तू थांब, मी आलेच. ती ताबडतोब हॉस्पिटलला जायला निघाली. हॉस्पिटलला पोहोचल्याबरोबर धावत पळतच रिसेप्शन जवळ येऊन तिने विचारलं, अन्वय राजपूत प्रधान? तर ते तिकडे स्पेशल रूममध्ये त्या साईडला आहेत, रिसेप्शनमधल्या मुलीने सांगितलं. तशीच ती त्या दिशेने जायला निघाली. तर आता इथे चुकून धीरज राजपूत नाव इथे एडिट झालेलं आहे, तर प्लीज त्या ठिकाणी अन्वय नाव आहे, प्लीज समजून घ्या. ती आज जात असताना परत एकदा आज निशाने तिला पाहिलं. ही मुलगी तीच आहे. निशा परत एकदा आठवण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात तिला मागून येऊन नर्सने आवाज दिला, डॉक्टर लवकर चला, एमर्जन्सी आलेली आहे अँड मदर इज व्हेरी सिरियस. नर्सचे शब्द कानावर पडले तसं निशाला बेंगलोरमधला कॅम्प आठवला आणि तिने मितालीला कुठे पाहिले ते सुद्धा. तिने वळून मितालीच्या दिशेला पाहिलं, पण त्यावेळी ती तिथे नव्हती. अन्वय किती लागलं आहे तुम्हाला? आत येत ती अन्वयच्या बाजूला बसत म्हणाली, डॉक्टर काही काळजीचं कारण तर नाही ना? नाही, डोक्याला आणि हाताला हलक्या जखमा आहेत आणि हाताला मुक्का मार, त्यामुळे स्वेलिंग आहेत. आठवडाभर 10 दिवस आराम करावा लागेल, बरं वाटेल त्यानंतर. मी औषधं लिहून दिलेलीच आहेत. ओके अन्वय, टेक केअर. मी घरी येऊन एकदा चेक करून जाईल, डॉक्टर म्हणाले. डॉक्टर यांना घरी नेता येईल ना आता? मितालीने विचारलं. हो अगदी, फक्त त्या जखमांना पाणी लागणार नाही असं. थँक्यू डॉक्टर, आम्ही काळजी घेऊ. मॅडम मी गाडी काढायला सांगतो, संदेश म्हणतो. अन्वयला तसे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलेलं. आजवर फक्त तिने इतरांना सांभाळणारा, त्यांची काळजी घेणारा, आधार देणारा अन्वय पाहिला होता. मिताली अगदी ठीक आहे, मी काही झालं नाही आहे मला. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून तो म्हणाला. हो ते दिसतच आहे. आता चांगलं 15 दिवस फक्त आराम आणि आराम करायचा. ती डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. बरं झालं थोडक्यात निभावलं. देवाचे आभार. खूप त्रास होतोय का तुम्हाला? तो दाखवत नसला तरी त्रास होत होता, खूप नाही. पेन किलरने बरं वाटेल. मिताली ते पाणी. तिने उठून त्याला पाणी दिलं. तेवढ्यात त्याला फोन आला. जरा स्पीकरवर टाकतेस का? फोन अद्वैतचा होता आणि तिने स्पीकरवर टाकला. त्यानंतर आता इथे मी बुकिंग केलेलं आहे, सो यू डोंट वरी, काळजी घे. अद्वैतचा तेवढाच आवाज आला. थँक्स, अन्वय म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. त्यानंतर सध्या तिला फक्त अन्वयची काळजी होती, त्यामुळे अद्वैतचा आलेला फोन तिने फारसा मनावर घेतला नाही. तिचं लक्ष नव्हतं त्याकडे. मिताली आणि संदेशने त्याला आधार देत बाहेर आणलं आणि गाडीत बसवलं. मिताली, मला फार टेन्शन आलंय. अन्वय एकदम सिरियस होत म्हणाला. कसलं? तिने काळजीने विचारलं. मला असं बँडेजमध्ये पाहून अनिका कसं रिॲक्ट करेल याचं. तिच्या मते तर मी सुपरमॅन आहे, सुपर पॉवर असलेला. आता तिच्या सुपरमॅनला लागलं आहे म्हटल्यानंतर आता ती काय बोलेल? अच्छा ते होय, आपण पडलो की आपल्याला लागतं हे पाठ झालं आहे तिला. तुमच्याबद्दल सुद्धा हेच वाटेल तिला. आणि हा विचार करून जर तुम्हाला टेन्शन आलं असेल ना, मग तर तुम्हाला शिवानीचं सुद्धा टेन्शन घ्यायला हवं. ती सुद्धा अनिकापेक्षा काही कमी नाही आहे. तिलासुद्धा तेवढीच काळजी वाटेल. हो ग, मी तर विसरलोच होतो. तो शिवानीचा स्वभाव आठवत म्हणाला. पक्की रडूबाई आहे ती. सगळ्यांसाठी रडूबाई नाही आहे ती, फक्त तुमच्यासाठी आणि तिच्या जवळच्या लोकांसाठी. कारण काळजी वाटते तिला तुमची. मी समजावेल त्या दोघींना, मिताली म्हणते. ऑपरेशन संपल्यावर निशा बाहेर आली.
आणि तिने रिसेप्शनवर मितालीविषयी चौकशी केली. त्यानंतर डॉक्टर त्या अन्वय प्रधान त्यांना भेटायला आल्या होत्या ती विचारते, त्या मिसेस आहेत का त्यांच्या? निशाने विचारलं. त्यानंतर आता काही आयडिया नाही आहे, डॉक्टर म्हणतात. बरं ठीक आहे, ती बोलते. निशा शिकत असताना त्यांच्या कॉलेजचा बँगलोरला एक कॅम्प भरला होता, आश्रमातल्या निराधार मुलींच्या चेकअपचा. तर त्यावेळी तिथे तिला मिताली भेटलेली. फारच वाईट परिस्थितीत होती, मेंटली आणि फिजिकली दोन्ही. ती प्रेग्नंट होती त्यावेळी. 2 दिवसांनी तिचा कॅम्प संपला आणि ती मुंबईला परत आलेली. आणि आज एवढ्या वर्षानंतर तिने अन्वयसोबत मितालीला अद्वैतच्या एंगेजमेंटमध्ये बघितलेलं. दोन्ही सिच्युएशन अगदी एक्स्ट्रीम डिफरंट होत्या. अथर्वने म्हटल्याप्रमाणे तिने अथर्वचा नंबर डायल केला, पण तो नॉट रिचेबल होता. ट्राय केलं पण तरी तेच. मग मात्र ती तिच्या कामात बिझी झाली. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल, तर पाहत राहा.